आज दुपारी ना मंडळी माझ्याकडून चुकून चपात्या थोड्याशा जास्त झाल्या. आता ह्या शिळ्या चपात्या रात्री परत खायच्या म्हटलं तर सगळे नाकं मुरडणार. मग या शिळ्या चपात्या टाकून तर द्यायच्या नाहीये. यापासून असा चटपटीत कुरकुरीत पदार्थ करू की कुणाला कळणारच नाही की हा शिळ्या चपात्यांचा आहे. चला तर सगळ्यात आधी आपल्याला एक स्टफिंग करायचं आहे. पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलं. एक मोठ्या आकाराचा चिरलेला कांदा घालायचा. त्यासोबत एक हिरवी मिरची चिरून घालते. तुम्ही थोडीशी भरड करून घातली ना तरीही चालेल. कांदा आपल्याला छान हलका लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतत असताना गॅस मध्यम ते मोठा ठेवायचा म्हणजे कांद्याला पाणी सुटत नाही, कांदा लवकर परतला जातो. हलकासा लालसर झाला की अर्धी वाटी फ्रोझन मटार घातले. एक गाजर अगदी बारीक चिरून घेतले ते घालायचं. एक चिरलेली शिमला मिरची घालायची आणि हे सगळं व्यवस्थित एकजीव करून 3 ते 4 मिनिटे व्यवस्थित परतून घ्यायचं. इथे तुम्हाला आवडेल त्या भाज्या तुम्ही घालू शकतात किंवा काही नसेल तर फक्त कांदा आणि शिमला मिरची घातली तरीही चालेल. भाज्या परतत असताना चवीनुसार मीठ घालायचं म्हणजे मिठामुळे भाज्यांना थोडंसं पाणी सुटेल, भाज्या व्यवस्थित परतल्या जाईल, जास्त मऊ करायच्या नाही. 3-4 मिनटं परतून झालं की पाव चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरेपूड घालायची आहे. आवडीनुसार लाल तिखट आणि सगळ्यात महत्त्वाचं चाट मसाला घालायचा. मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसं चटपटीत ठेवायचं त्यानुसार कमी जास्त करा. मसाले घालून व्यवस्थित एकजीव करून कमी आचेवर 1 ते 2 मिनिटे परतून घ्यायचं. त्यानंतर ना मी 2 बटाटे आधीच उकडले होते, साल काढून घेतलेले आहे. किसून किंवा मग असे मॅश करून घालायचे. दोन्ही बटाटे यामध्ये घालायचे आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही थोडंसं पनीरसुद्धा किसून यामध्ये घालू शकतात. हे सगळं व्यवस्थित बटाटे मसाला एकजीव करायचं आहे. बटाटे घातल्यानंतर जास्त शिजवायचं नाही, एकजीव करायचं आणि लगेच गॅस बंद करायचा. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आणि इथे आपलं चटपटीत चटकदार हे स्टफिंग तयार झालेलं आहे. हे स्टफिंग आपल्याला थोडंसं गार करून घ्यायचं आहे. वेळ नसेल तर कमीत कमी कोमट तरी करून घ्या. व्यवस्थित गार करून घेते. आता आपल्याला इथे एक पेस्ट करायची आहे आणि नंतर याचीच स्लरी करायची आहे. कसं ते मी सांगेलच. 3 चमचे मैदा आणि 3 चमचे मी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्टसर पेस्ट करायची. मैदा कॉर्नफ्लोअर वापरायचं नसेल तर गहू पीठ घेतलं तरीही चालेल. थोडं थोडं पाणी घालून अशी मी पेस्ट केलेली आहे. कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते तशीच ठेवा. आता इथे माझ्याकडे 5 चपात्या उरल्या होत्या तर मी यापासून करणार आहे. हे स्टफिंग 5 चपात्यांसाठी परफेक्ट होतं. एक चपाती घ्यायची. जरा मी लहानच चपात्या केल्या होत्या. तुम्ही आवर्जून हा स्नॅक्स बनवण्यासाठी करणार असाल तर तुम्ही लहान लहान फुलके करा म्हणजे अजून लहान लहान नाजूक रोल होतील. मध्ये मी स्टफिंग ठेवलं. दोन्ही कडा आतमध्ये फोल्ड करायच्या आणि या पद्धतीने याचा रोल करून घ्यायचा आहे. घट्टसर रोल करायचा. आता इथे या माझ्या चपात्या होत्या, फुलके नव्हते म्हणून रोल थोडेसे मोठे झाले. शेवटी काठाला आपण जी पेस्ट तयार करून घेतली आहे ना ती लावायची म्हणजे हा रोल व्यवस्थित चिकटला जातो, अजिबात सुटत वगैरे नाही. छान पेस्ट लावलेली आहे आणि रोल करून घेतला. अगदी सोपा आहे. मस्त असा हा रोल करून झाला. आता सगळ्या चपात्यांचे असेच रोल करून घेणार आहे. खूप सोपं आहे मंडळी. संध्याकाळच्या वेळी आपण जर केलं ना तर रात्री जेवण करायची सुद्धा इच्छा राहत नाही आणि किंवा नेहमीची तीच ती भाजी चपाती, तेच ते पराठे खिचडी, त्यापेक्षा असं वेगळंही रात्रीच्या जेवणात मस्त वाटतं. तर या पद्धतीने मी आता सगळे रोल करून घेते. इथे मी बटाट्याचं स्टफिंग केलं आहे. तुम्हाला पिझ्झासारखा फ्लेवर द्यायचा असेल तर तुम्ही पिझ्झासारखं पनीर वगैरे किसून, भाज्या चिरून, ओरिगॅनो वगैरे घालून छान असं ते स्टफिंग करू शकतात. सगळे रोल मी या पद्धतीने करून घेतलेले आहे. आता जी पेस्ट केली होती ना आपण त्यामध्येच आणखीन थोडंसं पाणी घालायचं आणि आता याची स्लरी करायची म्हणजे याला थोडंसं सैलसर करायचं कारण रोल आपल्याला यामध्ये डिप करायचे. मोठ्या बोलमध्ये काढलं कारण रोल माझे थोडेसे मोठे आहे, व्यवस्थित डिप व्हायला हवे. या पद्धतीने स्लरीमध्ये हे रोल डिप करून घ्यायचे आहे. ही स्लरी ना खूप घट्ट नाही ठेवायची कारण आपल्याला काय स्लरीचं कोटिंग नाही करायचं आहे, हलकंसं डीप करायचं. त्यानंतर माझ्याकडे ब्रेड क्रम्स होते, त्यामध्येच मी हा रोल कोट करून घेते. या पद्धतीने ब्रेड क्रम्स मी घरीच केलेले आहे. ब्रेड मी थोडेसे तव्यावर क्रिस्पी करून घेते, त्यानंतर मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे. इझिली ब्रेड क्रम्स तयार होतात. छान असे ब्रेड क्रम्स कोट करून झाले. सगळेच रोल या पद्धतीने स्लरीमध्ये डीप करायचे आणि ब्रेड क्रम्समध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचे.
सगळे रोल व्यवस्थित कोट करून घेतले की हे अजिबात फ्राय करताना सुटत नाही आणि त्यासोबत सुपर क्रिस्पी होतात, चवीलाही मस्त लागतात। सगळे रोल या पद्धतीने कोट करून झालेले आहे। यांना डीप फ्राय मी करणार आहे। तेल व्यवस्थित कडकडीत गरम असावं, म्हणजे धूर येईल इतकं नाही, पुऱ्या करण्यासाठी असतं तसं। त्यामध्ये रोल सोडायचा, गॅस मोठाच ठेवायचा, कारण इथे सगळं शिजलेलं आहे। बस आपल्याला जस्ट हलक्या सोनेरी रंगावर येईपर्यंत याला डीप फ्राय करून घ्यायचं आहे। गॅस कमी ठेवू नका, नाहीतर ब्रेड क्रम्स सगळे सुटले जातील, शिवाय हा रोल तेलकट सुद्धा होईल। चांगल्या गरम तेलात मोठ्या आचेवर छान लालसर रंग येईपर्यंत तळून घ्या, म्हणजे खूप कुरकुरीत होतो, अर्धा तास सुद्धा कुरकुरीत राहतो। या पद्धतीने सगळ्या बाजूने उलटून पलटून मस्त याला मी क्रिस्पी करून घेणार आहे। कधी कधी मुलांच्या टिफिनमध्ये काहीतरी स्पेशल द्यायचं असतं तेव्हा सुद्धा तुम्ही करू शकतात बरं का। नेहमी आपण कटलेट वगैरे देत असतो, पण हे रोल सुद्धा खूप मस्त ऑप्शन आहे। तळून झाल्यावर ना एखाद्या जाळीवर काढून ठेवायचे, म्हणजे एक्स्ट्राचं तेल निथळून जातं, वाफसुद्धा निघून जाते आणि रोल मग मऊसुद्धा पडत नाही, अर्धा पाऊण ताससुद्धा कुरकुरीत राहतात। सगळेच रोल मी या पद्धतीने तळून घेतलेले आहे। अतिशय सुंदर, खमंग, कुरकुरीत आणि सुंदर रंगावर चटपटीत हे रोल होतात। आवाज तुम्ही ऐकताय तर पाहू शकतात किती क्रिस्पी झाले, अजिबात तेल शोषून घेत नाही आणि तेलकटसुद्धा होत नाही। हे रोल मी मस्त चटपटीत पुदिना कोथिंबिरीची हिरवी चटणी आणि त्यासोबत थोड्याशा टोमॅटो केचपसोबत सर्व केले होते। ह्या दोन्हींसोबत हे खूप मस्त लागतात। मी शिळ्या चपातीचे ना खूप वेगवेगळे पदार्थ करत असते। तुम्हाला अजून पाहायचे असेल ना तर मला कमेंट करून सांगा, मी नक्की दाखवेल। याआधीही मी मस्त सँडविच दाखवलं होतं, त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देते। अप्रतिम असे लागतात। आमच्या घरात तर हे सगळ्यांना खूप आवडतात। तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।